जय भीम. नमोबुद्धाय. एकजूट लेणी अभ्यास प्रचार प्रसार समूह आणि धम्मलिपी इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या या धम्मलिपीच्या वर्गात आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण शिलालेख लेखन आणि वाचन करत असताना त्यातील हा आपला दुसरा पाठ आहे आणि आज आपण कपिचित बुद्ध लेणी लेण्याद्री येथील एक शिलालेख वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शिलालेख असा आहे: धेनु काकटे उस भ दतस पुतस मीत देव नकस थबो दान. तर हे देवनागरीमध्ये लिहून घेऊया आपण. धेनु काकटे काकटा धेनु काकटा उस भ दतस दतस पुतस पुतस मीत देव नकस मीत देव नकस नकस थबोदानम. थबो दानम. तर अशा प्रकारे आपण देवनागरी लिपीमध्ये याचं लिप्यांतर करून घेतलेलं आहे. तर आता याची शब्दफोड कशी करायची? प्रथम शब्द आहे धेनु काकटा. धेनु काकटा आपण शिलालेखात अभ्यासल्याप्रमाणे जो दानदाता आहे तो जिथला रहिवासी आहे तेथील पहिला उल्लेख येतो. पहिला उल्लेख हा त्याच्या रहिवास जिथला आहे तिथला येतो. त्यानंतर उ स ब द त स, इथे स आला म्हणून इथे आपण शब्दफोड केली. त्यानंतर पुत स, इथे शब्दफोड केली. मीत देव नकस, इथे शब्दफोड केली. आणि थबोदान हा कॉमन शब्द आला. तर आपण आता याचे मराठी अर्थ काय होत आहेत बघूया. धेनु काकटा. धेनु काकटा, धेनु काकटा याचा मराठी अर्थ होतोय, हे कुठल्या तरी शहराचं नाव आहे. धेनु काकटा त्या कालखंडामध्ये कुठल्या शहराला बोललं जात होतं तर ते डहाणू या शहराला बोललं जात होतं. म्हणून आत्ताच हे डहाणू हे काय आहे? शहराचं नाव आहे. शहराचे नाव. त्यानंतरचा शब्द कुठला आहे? उसबदत्तस. उसबदत्तस म्हणजेच हे कुठली तरी व्यक्ती आहे. म्हणून उसभ दत्तस याचा मराठी अर्थ होतो उसभ दत्तचा ऋषभ दत्त. ऋषभ दत्त, ऋषभ दत्त, ऋषभ, ऋषभ
दत्त. ऋषभ दत्त कोण आहे? तर हे व्यक्ती आहे. व्यक्तीचे नाव. त्यानंतरचा शब्द आहे पुतस. पुतस. पुतसचा मराठी अर्थ होतो मुलगा. मुलगा. त्यानंतर पुतस झाल्यानंतर मीतदेव नकस. मीतदेव नकस. मीतदेव नकस हे व्यक्तीचं नाव आहे. मीतदेव नकस म्हणजे मितदेव किंवा मित्र देवनाक. मित्र देवनाक. मित्र देवनाक हे व्यक्तीचं नाव आहे. हे व्यक्तीचे नाव आहे. त्यानंतरचा शब्द आहे मितदेव नकस थबोदान. थबो म्हणजे स्तंभ. स्तंभ. आणि दानम. दानम म्हणजे स्तंभदान. दानम म्हणजे धम्म दान. आता इथे आपण देवनागरीमध्ये याचे अर्थ लिहिलेले आहेत. काय आहेत? डहाणू शहराचं नाव आहे. ऋषभ दत्त व्यक्तीचं नाव आहे. त्यानंतर पुतस मुलगा. आणि मितदेवनाक मित्रदेवनाक हे व्यक्तीचं नाव आहे. स्तंभदान म्हणजे स्तंभाचं धम्मदान असा मराठी अर्थ होतो याचा. तर आता याचं वाक्य कसं बनवायचं आपण? तर डहाणू शहराचे रहिवाशी. मराठी अर्थ. अर्थ डहाणू शहराचे रहिवाशी. कोण आहेत? तर ऋषभ दत्त. कोण आहेत? ऋषभ दत्त. पुढे काय लिहिलंय? पुतस मुलगा म्हणजे ऋषभ दत्त यांचा मुलगा. यांचा मुलगा कोण आहे? तर मित्रदेवनाक. मित्र देवनाक. मग काय केलंय या मित्र देवनाकनी? तर धम्मदान दिलंय. कशाचं दिलंय? तर स्तंभाचं दिलेलं आहे. यांनी स्तंभाचे
स्तंभाचे दम्मदान दिले. तर अशा प्रकारे हा मराठी अर्थ होतोय. तर हा जो आपण कपिचित बुद्ध लेणी येथील एक शिलालेख अभ्यासलेला आहे. तर यानंतर आपण बेडसे लेणी येथील हे अजून एक छोटासा शिलालेख आहे, तो अभ्यासूया. हा आपल्या वहीवरती नोंद करून घ्या. तर आता आपण कपिचित बुद्ध लेणीतला शिलालेख अभ्यासला. तर आता आपण हा बेडसे लेणी मावळ येथील हा शिलालेख अभ्यासूया. छोटे छोटे शिलालेख आहेत. तर नासिकातो आनदस सेठीस पुत्तस पूसनकस दानम. तर हे आपण देवनागरी लिपीमध्ये लिहून घेऊया. नासी कातो, एक मिनिट अंतर ठेवलं नव्हतं. ना सी का तो नासिका तो अनदस आ न द अनदस सेठीस 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 पुत्तस पूतस पूसनकस पूस न कस दानम. दानम. तर हे अशा प्रकारे आपण देवनागरीमध्ये याचं लिप्यांतर करून घेतलेलं आहे. तर इथे आता शब्द कुठे संपतात बघूया. नासिकातो हे प्रथम शहराचं नाव आहे, जो दानदाता आहे त्याच्या शहराचं नाव. नंतर आनदस शेवटच म्हणून सच्या पुढे शब्द आपला संपला. सेठीस इथे स आला, इथे शब्द संपला. पूतस इथे स आला, इथे शब्द संपला. पूसनकस इथे स आला, इथे शब्द संपला. दानम, दानम हा कॉमन शब्द आहे. तर आता या प्रत्येक शब्दाचे मराठी अर्थ काय होतात ते बघूया आपण. नासिकातो, नासिकातो, नासिकातो म्हणजे हे प्रथम आलेलं हे एका शहराचं नाव आहे. त्यावेळेच नाशिकातो म्हणजे आत्ताचे नाशिक, आत्ताचे हे नाशिक शहर आहे. बघा आपल्या शहरांना किती प्राचीन वारसा लाभलेला आहे. त्यांची नावे आज बी आपल्या 2000 वर्षापूर्वी लिहिलेली शिलालेखात अभ्यासायला मिळत आहेत. नाशिक हे काय शहराचं नाव आहे. शहराचे नाव. त्यानंतरचा शब्द आहे अनदस. अनदस, अनदस म्हणजे आनंद. हे व्यक्तीचं नाव आहे. आनंद हे काय आहे, तर हे व्यक्तीचं नाव आहे.
हे व्यक्तीचे नाव आहे. त्यानंतरचा शब्द आहे सेठीस. सेठीस. सेठीस म्हणजे श्रेष्ठी. सेठीस म्हणजे श्रेष्ठी. श्रेष्ठी हे काय आहे, तर हे एक व्यापारी श्रेणीतील पदवी आहे. काय आहे? सेठीस म्हणजे व्यापारी श्रेणीतील, व्यापारी श्रेणीतील पदवी आहे. पदवी. आज बी आपण बघा, एखादा जास्त पैशावाला असेल तर त्याला आपण शेठ बोलतो. त्यावेळी सगळ्यात जास्त पैसा हा व्यापाऱ्यांकडे होता, म्हणून त्यांना श्रेष्ठी ही पदवी दिली जायची. म्हणजेच आजचे शेठ आहेत ते सेठीस. पुढचा शब्द काय आहे? सेठीस झाल्यास पुतस. पुतस म्हणजे मुलगा. पुतस म्हणजे मुलगा. मुलगा. कोण आहे मुलगा? तर पुसनकस. त्यानंतरचा शब्द आहे पुसनकस. पुसनक. पुसनक म्हणजे पुसनाक. पुसनक म्हणजे पुसनाक. पुसनाक. पुसनाक काय आहे, तर हे व्यक्तीचं नाव आहे. हे व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांनी काय केलंय? दानम. दान केलंय. म्हणजेच काय केलंय, तर धम्मदान दिलेलं आहे. दानम मराठी अर्थ धम्मदान. धम्मदान. तर यापासून आपण शब्दांचे मराठी अर्थ काढले. आता यापासून वाक्य कसं बनवायचं? तर नाशिक येथील रहिवासी कोण आहे? आनंद. कोण आहे पण हा आनंद? आनंदची पदवी काय आहे, तर तो श्रेष्ठी आहे. म्हणजे व्यापारी श्रेणीतील ही पदवी आहे, श्रेष्ठी. त्याचा मुलगा कोण आहे? पुसनाक. आणि ह्या पुसनाकानं दिलेलं हे दम्मदान. तर आपण नाशिक येथील श्रेष्ठी मराठी अर्थ काढूया. नाशिक नाशिक येथील श्रेष्ठी. श्रेष्ठी. कोण श्रेष्ठी आहे? तर आनंदस. कोण आहे? आनंदस म्हणजेच आनंद. आनंद यांचा मुलगा. यांचा मुलगा काय नाव आहे त्या मुलाचं? यांचा मुलगा पुसनाक. पुसनाक यांनी काय दिलंय? पुसनाक यांनी काय दिलंय, तर धम्मदान दिलंय. म्हणून नाशिक येथील श्रेष्ठी आनंद यांचा मुलगा पुसनाक यांनी दिलेले धम्मदान, किंवा यांनी धम्मदान दिले. यांनी धम्मदान दिले. धम्मदान दिले.
तर अशा प्रकारे आपण दुसरा शिलालेख अभ्यासलेला आहे. तर आता अजून एक शिलालेख आपण कार्ला लेणीतील छोटासा शिलालेख आहे तो एक अभ्यासूया आणि आजचा वर्ग आपण समाप्त करूया. तर हा जो शिलालेख आहे तो आपण सर्वांनी आपल्या वहीवरती लिहून घ्या. तर आत्ताच आपण कपिचित बुद्धलेणी आणि बेडसे बुद्धलेणी येथील शिलालेख अभ्यासलेत. तर आता आपण कार्ला लेणीवरील एक शिलालेख अभ्यासूया. धेनु काकटा गहपती असे कस न तिये दम देवया दानम थबो. तर हे देवनागरी लिपीमध्ये प्रथम आपण लिहून घेऊया. धेनु काकटा धेनु काकटा गहपती ग ह प गहपती असे कस अ से क असे क असे कस न तिये न ती ये धमदेवया धम दे व या दानम थबो. दानम थबो. तर अशा प्रकारे आपण देवनागरीमध्ये लिप्यांतर करून घेतलेला आहे. तर आता याची शब्दफोड कशी करायची. धेनु काकटा इथे शब्द संपला. गहपती इथे शब्द संपला. असे कस इथे स आला शेवटी म्हणून शब्द संपला. न तिये इथं य आलेला आहे म्हणून हा इथे शब्द संपला. धम्मदेवया इथं या आला इथे शब्द संपला. दानम थबो हे कॉमन शब्द आहेत. तर आता आपण हे जे देवनागरीमध्ये जे लिप्यांतर केलंय याचे आजच्या मराठीमध्ये काय अर्थ होतात ते बघूया. धेनु काकटा म्हणजे आजचं डहाणू. धेनु काकटा धेनु काकटा म्हणजे आजचं डहाणू शहर. डहाणू शहर. त्यानंतरचा शब्द काय आहे. त्यानंतरचा शब्द आहे गहपती. तर गहपती म्हणजे गृहपती हा व्यापाऱ्यांचा प्रमुख असतो. गहपती गहपती म्हणजे गृहपती. ग्रहपती ग्रहपती कोणाला म्हटलं जायचं तर ते व्यापाऱ्याच्या प्रमुखाला बोललं जायचं. कोणाला. व्यापाऱ्यांचा प्रमुख.
व्यापाऱ्यांचा व्यापाऱ्यांचा प्रमुख आहे, याला गहपती ही पदवी आहे. त्यानंतर असेकस 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 म्हणजे असेक असेक असे काय आहे तर व्यक्तीचं नाव आहे. व्यक्तीचे नाव आहे. असेकस हे व्यक्तीचं नाव आहे. त्यानंतरचा शब्द आहे नतीये. नतीये नतीये म्हणजे नतीये म्हणजे नात. हा नातेसंबंधातील शब्द आहे. नतीये म्हणजे नात. नात तर कोण आहे धम्मदेवया. धम्मदेवया धम्मदेवयाचा आता मराठी अर्थ काय होतोय तर धम्मदेवी. कोण धम्मदेवी. धम्मदेवी. आता इकडे लक्ष द्या, इथे धम्मदेवया शेवटी या हा प्रत्यय आला आणि या किंवा य हा प्रत्यय स्त्रीवाचक नामाच्या शेवटी येतो, म्हणून हे एका स्त्रीचं नाव आहे धम्मदेवी. एका स्त्रीचं नाव आहे. स्त्रीचे नाव आहे. तर ह्या स्त्रीचे नाव आहे धम्मदेवया. दानम धम्मदान दिले. दानम म्हणजे दान दिले. कशाचं दिलंय थबो. थबो म्हणजे काय स्तंभ. तर आपण हे मराठी अर्थ काढले, तर याची आता एक वाक्य रचना करूया आपण की डहाणू येथील रहिवासी डहाणू येथील रहिवासी डहाणू येथील रहिवासी कोण आहे तर गहपती असेक. गहपती असेक असेक यांची नात तर या नातीचं नाव काय दिलेलं आहे धम्मदेवी. काय धम्मदेवी. धम्मदेवी हिनं काय केलंय तर स्तंभाचं दान दिलेलं आहे. धम्मदेवी हिने
हिने स्तंभाचे दान दिले. तर अशा प्रकारे आजच्या पाठामध्ये आपण 3 शिलालेख अभ्यासलेले आहेत. जय भीम. नमो बुद्धाय. उद्याच्या पाठात आपण अजूनही 3 शिलालेख अभ्यासूया. जय भीम. नमो बुद्धाय.